नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तर सर्वांचे आभार ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राइब केलेलं आहे, चॅनलला शेअर केलेलं आहे आणि ज्यांनी केलेलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांना एक औपचारिक सांगणं माझं कर्तव्य आहे म्हणून सांगतोय की ज्यांनी आणखीन सुद्धा शेअर केलेलं नसेल आपल्या मित्रांना मैत्रिणींना ज्यांना या कंटेंटची आवश्यकता आहे तर ज्यांच्यापर्यंत हे पोहोचणं आवश्यक आहे तर त्यांच्यापर्यंत हा पोहोचवण्याचा काय एक प्रामाणिक प्रयत्न करा आणि एक तीच या ठिकाणी गुरुदक्षिणा आहे असं समजा की माझ्याकडून तेवढी एक विनंती तुम्हाला काय करू इच्छितो। आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून सुद्धा सबस्क्राइब केलेलं नसेल तर त्याचं महत्त्व काही जणांना माहिती आहे ऑलरेडी, काही जणांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी मी सांगतो की चॅनल सोबत या ठिकाणी जे रेग्युलर अपडेट आहे ते चॅनलच्या संदर्भात तुम्हाला काय एखादा नवीन व्हिडिओ पोस्ट झाल्याच्या नंतर त्याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी सबस्क्राइब करणं आवश्यक आहे आणि नोटिफायचं जे ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करणं आवश्यक आहे। तर निश्चित करा म्हणजे कोणताही व्हिडिओ जो आहे तो पोस्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला काय लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळून जाईल आणि काय अभ्यासक्रमामध्ये काय तुम्ही रेग्युलर किंवा कन्सिस्टंट राहाल। तर या ठिकाणी सगळ्यांनी सबस्क्राइब करायचं आहे त्यातल्या तर शक्य होईल तिथपर्यंत काय चॅनलला सबस्क्राइब करण्याचा प्रयत्न करा। तर आज आपण काय स्टार्ट केलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये एका नवीन चॅप्टरला सुरुवात केलेली होती आपण। तर चॅप्टरचं नाव होतं पर्जन्याचे प्रकार, टाइप्स ऑफ रेनफॉल जे होते तर ते आपण बघत होतो। तर पर्जन्याचे प्रकार बघत असताना पर्जन्याचे प्रकार आपण काय संपूर्ण जगामध्ये जे पर्जन्य पडतं तर त्या पर्जन्याचे संपूर्ण जगामध्ये एकूणच पृथ्वीवरती पर्जन्याचे काय 3 प्रकार आहेत। तर ते 3 प्रकार कोणते कोणते होते? एक होता आरोह प्रकारचं पर्जन्य, दुसरा बघितलेला होता आपण प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य आणि तिसरा आहे आवर्त प्रकारचं पर्जन्य। तर या 3 काय प्रकारच्या पर्जन्याबद्दल काय आपल्याला अधिक माहिती घ्यायची होती। तर त्यापैकी जो पहिला प्रकार आहे आरोह प्रकारचं पर्जन्य त्याबद्दल आपण काय एकदम डिटेलमध्ये सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत, सर्व फॅक्ट त्याच्यावरती जे विचारले जातात त्याच्या संदर्भात काय चर्चा केलेली आहे। तर आजच्या पिरियडमध्ये आपल्याला बघायचं आहे प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य काय आहे आणि आवर्त प्रकारचं पर्जन्य काय। जेमतेम आपण काय जवळपास संपूर्ण काय भारतीय हवामान संपवलेलं आहे, पर्जन्याचे प्रकार मात्र आपण काय शिकवणं राहून गेलेलं होतं। त्याच्यामुळं या ठिकाणी आपण काय हा जो टॉपिक आहे सिरीजमध्ये या ठिकाणी ॲड केलेला आहे। बघा जे काही संदर्भ पुस्तकं तुम्ही वाचता तर त्या पुस्तकांमध्ये कुठेही काय पर्जन्याचे प्रकार म्हणून असा सेपरेट टॉपिक किंवा सेपरेट एखादा मुद्दा म्हणून त्या ठिकाणी काय पुस्तकांमध्ये याचा समावेश केलेला नाही। तर म्हणून आपण या ठिकाणी काय हा जो टॉपिक आहे तो अत्यंत आवश्यक आहे आणि प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि विचारण्याची काय दाट शक्यता असते। त्यामुळे आपल्याला असे जे VVIP इम्पॉर्टंट टॉपिक असतील जिथून समज विकसित होते तर अशा प्रकारच्या टॉपिकला काय आपल्याला स्किप करून चालणार नाही। तर त्यामुळे पर्जन्याचा प्रकार बघत असताना काय पहिल्यांदा आपण बघितलं होतं आरोह प्रकारचं जे पर्जन्य आहे तर त्या आरोह प्रकारच्या पर्जन्यामध्ये आपण बघितलं होतं जो विषुववृत्तीय उष्णकटिबंधीय पट्टा असतो किंवा काय विषुववृत्ती कमी दाबाचा जो पट्टा असतो 5 अंश उत्तर अक्षवृत्तापासून ते 5 अंश दक्षिण अक्षवृत्तापर्यंत तर या विषुववृत्तीय प्रदेशामध्येच काय आरोह प्रकारचं पर्जन्य पडतं। जे व्यापारी वारे भूखंडावरून काय वाहत येतात किंवा सागरी पृष्ठभागावरून वाहत येतात तर असे वारे विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये आल्याच्या नंतर त्यांचं तापमान वाढतं, त्या ठिकाणी त्यांची घनता कमी होते, वारे गरम होतात आणि अशी गरम झालेली हवा जी आहे तर ती काय वर्तुळाकार स्वरूपामध्ये काय वातावरणाच्या वरच्या स्तरामध्ये जाते आणि का पर्याप्त उंचीवरती गेल्याच्या नंतर या वाऱ्याचं रूपांतर जे आहे म्हणजे वाऱ्यामध्ये असणारे जे काय बाष्प आहे जी ह्युमिडिटी आहे त्याचं रूपांतर जे आहे ते सूक्ष्म जलकणांमध्ये होतं, मग त्यांचं पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं ज्याला की सांद्रीभवन म्हणतात आणि अशा पद्धतीने काय पर्जन्याची निर्मिती होते हे आपण बघितलं होतं कुठं आरोह प्रकारच्या पर्जन्यामध्ये। तर त्याच्यामध्ये आणखीन बघितलं होतं वर्षभर हा पाऊस पडतो, दिवसभर ऊन असतं आणि काय संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे 4 ते 6चा हा जो वेळ असतो त्या कालावधीमध्ये काय वर्षभर हा आरोह प्रकारचा पर्जन्य धोधो असेल किंवा काय खूपच या ठिकाणी काय मुसळधार असा पाऊस पडतो। वर्षभर हा पाऊस पडत असल्यामुळे त्या भागांमध्ये वाढणारे जे जंगल आहेत तर तो जो जंगलाचा प्रकार आहे त्याला वर्षावने म्हणतात किंवा विषुववृत्तीय वने असतील किंवा सदाहरित म्हणून सुद्धा काय ओळखलं जातं। तर अशा पद्धतीने जे महत्त्वपूर्ण काय सर्व काय पॉइंट्स होते आपण आरोह प्रकारच्या पर्जन्याबद्दल काय संपवलेले होते।
त्याच्यानंतर आपल्याला आजच्या पिरियडमध्ये बघायचं आहे प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य जे आहे त्या प्रतिरोध प्रकारच्या पर्जन्याबद्दल काय अधिक चर्चा करायची आहे. तर प्रतिरोध प्रकारच्या पर्जन्यामध्ये आपण बघत असताना त्याचे प्रमुख 2 प्रकार पडतात. बघा, सगळ्यात अगोदर प्रतिरोध प्रकारचं जे पर्जन्य आहे तर त्याच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर असं पर्जन्य म्हणजे बाष्पयुक्त हवा, क्षितिज समांतर दिशेने वाहणारी जी बाष्पयुक्त हवा असते, मग ती जास्त दाबाकडून काय कमी दाबाकडे काय नेहमी वाहत असते. आणि अशा वाहणाऱ्या हवेला जेव्हा कोणत्याही प्रकारचा रोध निर्माण होतो, बघा समुद्र सपाटीपासून आपण काय स्थलीय प्रदेशावरती ज्यावेळेस येतो तसं स्थलीय प्रदेशाची उंची टप्प्याटप्प्याने काय होत जाते, वाढत जाते. ज्या ठिकाणी थोडी अधिक उंची वाढलेली असते त्याला पठारी प्रदेश म्हणतो, जो सपाट पृष्ठभाग असतो. त्याच्यापेक्षा जास्त काय उंचवटा असलेला भाग जो आहे असेल त्याला काय टेकड्यांचा प्रदेश म्हणतो किंवा डोंगर म्हणतो. आणि त्यापेक्षा अतिउंच असलेले जे प्रदेश असतात त्यांना काय पर्वते म्हणतो. आणि असंच वातावरणामध्ये काय उंच असणारे घटक जंगल असतील आणि डोंगर असतील किंवा काय आपल्याला काय म्हणतात पश्चिम घाटासारखे प्रदेश असतील, तर या सर्व भूरचनांमुळेच काय ही बाष्पयुक्त हवा जी आहे तर नेहमी काय त्याला काय प्रतिरोध केला जातो, ज्याला की रेजिस्टन्स असं म्हणतो, रोध निर्माण होणे असं म्हणतो. तर प्रतिरोध प्रकारच्या पर्जन्याबद्दल आपण लिहू थोडंसं. प्रतिरोध पर्जन्य. प्रतिरोध पर्जन्याचे 2 प्रमुख प्रकार काय केले गेलेले आहेत, तर ते प्रकार कोणते आहेत आपण काय थोड्या वेळात तुम्हाला सांगेल. अगोदर बघा, तर समजा आपण एक अरबी समुद्राचं उदाहरण बघितलं होतं. अरबी समुद्र आणि या ठिकाणी काय हा असा पश्चिम घाट आहे. अशी बाष्पाने संतृप्त असलेली हवा ज्या वेळेस तिला रोध निर्माण होतो, कोणत्याही प्रकारचा रोध असेल, रोध निर्माण झाल्याच्या नंतर ही हवा वातावरणामध्ये वरच्या स्तरामध्ये जायला लागते. तिचं तापमान कमी होतं, त्यातील असलेली ह्युमिडिटी म्हणजेच आर्द्रता किंवा मॉइश्चर जे आहे त्याचं रूपांतर सूक्ष्म जलकणांमध्ये होतं. आणि त्याच्यामध्ये असं सुद्धा बघितलं होतं, मागच्या पिरियडमध्ये तुम्हाला मी हे सुद्धा सांगितलेलं होतं की या सूक्ष्म जलकणांमध्ये जे आंतराणवीय बल असेल, इंटरमॉलिक्युलर जे फोर्स आहे, तर त्याच्यामुळे ते सूक्ष्म जलकणांचं रूपांतर पाण्याच्या थेंबांमध्ये होईल. आणि हे पाण्याचे थेंब जेव्हा काय पृथ्वीवरती पोहोचतात त्यालाच काय म्हणतो, पर्जन्य म्हणतो. आणि अशा प्रकारच्या पर्जन्याला आपण काय म्हणतो, प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य असं म्हणलेलं होतं. आणि हे जे प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य आहे तर ते किती या ठिकाणी आपल्याला म्हणतील. अगोदर हा पॉईंट घेऊ. प्रतिरोध प्रकारच्या पर्जन्याचं सगळ्यात महत्त्वपूर्ण उदाहरण जे आहे तर जगाच्या पाठीवरती तर ते कोणतं आहे, भारत देश आहे. सर्वाधिक महत्त्वपूर्ण उदाहरणाच्या बद्दल मी सांगतो या ठिकाणी. तर भारत देश या ठिकाणी थोडंसं आपण काय नकाशा दाखवेन, नकाशा ड्रॉ केल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये काय गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्टपणे आपल्या काय लक्षात येतील. तर बघा, हा अशा पद्धतीने या ठिकाणी काय नेपाळ आहे. नेपाळच्या या ठिकाणी पूर्वेला सिक्कीम आहे. सिक्कीमच्या नंतर हा जो प्रदेश आहे काय पूर्वोत्तर भारताचा, अशा पद्धतीने आकृती एकदम बरोबर येईलच असं नाही, थोडासा मी प्रयत्न करतो या ठिकाणी. तर बघा जमेल, आपण खूप सारी प्रॅक्टिस केली आहे याच्यासाठी. तर अशा पद्धतीने जेमतेम आपला काय भारत देश आहे. आणि हेच कशाचं उदाहरण आहे, प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य जे जगभरामध्ये पडतं तर त्याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे कोणतं आहे, भारत देश आहे. पुढं आणखीन डिटेलमध्ये काय आपण जाऊ याच्यामध्ये. बघा, भारतच हा सर्वात महत्त्वपूर्ण उदाहरण आहे कशाचा, प्रतिरोध पर्जन्याचा. तर असं का बरं असेल, सर्वात महत्त्वाचं उदाहरण काय भारत देशच का बरं असेल. एक विधान सांगितलं होतं ज्यावेळेस नैऋत्य मान्सूनी वाऱ्यांबद्दल आपण बघत होतो, याच्या अगोदरचं काय सेकंड लास्ट पिरियड ज्याच्यामध्ये आपण काय मी समजावून सांगितलेलं होतं. नैऋत्य मान्सूनी वाऱ्यांची एक शाखा आहे अरबी समुद्रावरील आणि दुसरी बंगालच्या उपसागरावरील शाखा बघितलेली होती. आणि त्याच्यामध्ये विधान असं सांगितलेलं होतं की भारतातील सर्वाधिक पर्जन्य जे आहे तर ते कोणत्या प्रकारचं पडतं, प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य पडतं. जवळपास किती 95% पर्जन्य, 90 सुद्धा नाही, किती 95% पर्जन्य हे प्रतिरोध प्रकारच्या काय वाऱ्यांपासून काय प्रतिरोध प्रकारचं काय पर्जन्य पडतं असं सांगितलेलं होतं.
आणि त्याच्यामध्ये हा सुद्धा पॉईंट बघितलेला होता, भारतातील जे पर्जन्य आहे तर ते पर्जन्य भारतातील भूरचनांनी नियंत्रित केलेलं आहे. भारतातील जे काय घाट आहेत, पर्वत शिखरे आहेत, डोंगर टेकड्या आहेत, हिमालय आहे, तर या सर्वांमुळे किंवा खचदऱ्या असतील या सर्वांमुळे नियंत्रित करण्यात आलेलं आहे. एक बेसिक कन्सेप्ट आपल्याला जेव्हा समजते की प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य काय आहे, तेव्हा भारतामध्ये असणारी ही जी वेगवेगळी भूरूपे आहेत तर त्या भूरूपांजवळ काय हे पर्जन्य का बरं पडतं, कारण ते प्रतिरोध प्रकारचं आहे. तर तेच कारण आहे की भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये भौगोलिक रचना अशा पद्धतीने झालेली आहे की त्या ठिकाणी आवर्त प्रकारचा असेल किंवा आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी आरोह प्रकारच्या पर्जन्याऐवजी प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य का बरं पडतं, ही त्याच्या पाठीमागची कारणं आहेत. भारतामध्ये प्रतिरोध पर्जन्य पडण्यासाठी बघा, हा गुजरात आणि काय महाराष्ट्राजवळ असलेली काय जी दमणगंगा नदी आहे म्हणजे तापी नदीच्या दक्षिणेला असलेली, त्या दमणगंगा नदीपासून संपूर्ण काय अरबी समुद्राच्या किनाऱ्याला समांतर अशी विस्तीर्ण आणि अखंड अशी काय पश्चिम घाटाची काय अवस्थिती आहे. पश्चिम घाट अशा पद्धतीने पसरलेला आहे, ज्याचा विस्तार बऱ्याच परीक्षांमध्ये काय विचारलेला आहे की महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये आहे, तर गुजरातमध्ये याचा समावेश आहे की नाही असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. आणि या सर्व काय राज्यांबद्दल आपल्याला काय निश्चितपणे माहीत आहे, पण मात्र काय गुजरात बाबतीत जर आपण विचार केलो तर त्या ठिकाणी काही फसण्याची आवश्यकता असते, तर लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीने हा पश्चिम घाट आहे. तर नैऋत्य मान्सून वारे ज्यावेळेस अशा पद्धतीने अरबी समुद्रावरून काय नैऋत्य दिशेकडून काय प्रवाहित होऊन येतात, तर त्यावेळेस या पश्चिम घाटामुळे या ठिकाणी हे कोकण तट असेल किंवा हा जो काय कन्नड तट आहे किंवा मलबारचा जो किनारा आहे, तर या सर्व किनारी भागांमध्ये पश्चिम घाटावरती मुसळधार पर्जन्य पडतं. त्याच्यानंतर गुजरातमधील या गीर आणि मांडव ज्या टेकड्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा तर प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य पडतं हे बघितलेलं होतं. त्यानंतर खूप म्हणजे खूप फक्त पश्चिम घाटच नाही, जर समजा काही वारे आहेत काय पश्चिम घाट ओलांडून काय पुढे निघून गेले, त्यांच्यामुळे काय पश्चिम घाटावरती काय पर्जन्य पडलं नाही, या ठिकाणी समजा वारे निसटून गेले तर पुढे त्यांची सुटका आहे का, सुटका अजून सुद्धा त्यांची झालेली नाही. बघा, पश्चिम घाटापासून काही जे या ठिकाणी पर्वत प्रणाली काय पसरलेली आहेत अशा पद्धतीने, हा आहे कोणता सातपुडा पर्वत, ज्याचा की विस्तार काय अमरावती आणि काय नंदुरबार या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला काय आहे सातमाळा आणि अजिंठा, त्याच्यानंतर त्याच्या सुद्धा दक्षिणेला कोण आहे हरिश्चंद्र आणि बालाघाट, यांच्या सुद्धा दक्षिणेला काय महादेव डोंगर रांग. तर हे सर्व डोंगर रांगा ज्या आहेत तर यास भारताच्या काय संपूर्ण द्वीपकल्पीय काय भागामध्ये काय प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य पडण्यासाठी काय कारणीभूत आहेत. यांच्यापासून सुद्धा जेव्हा काय पुढे निघून जातील, या ठिकाणी आहे काय विंध्य आणि मैकल रेंज जी बघितली होती, ज्या ठिकाणी काय अमरकंटक हे काय शिखर होतं, तर त्या भागामध्ये सुद्धा काय प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य आहे. इथून सुद्धा निघून गेल्याच्या नंतर आरवली पर्वत जो होता, आरवली पर्वतावरील आपण एक काय ठिकाण बघितलेलं होतं, कोणतं गुरु शिखर, ज्या ठिकाणी माउंट अबू हे थंड हवेचं ठिकाण होतं, त्या ठिकाणी सुद्धा प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य पडतं. आणि संपूर्ण भारतावरती अशा प्रकारे काय प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य पडल्याच्या नंतर वारे जेव्हा इथून सुद्धा पुढे जातात, तेव्हा अशा पद्धतीने या ठिकाणी सुद्धा काय पसरलेला एक विशाल काय आणि सगळ्यात मोठा बलाढ्य असा काय हिमालय पर्वत आहे, जो अशा पद्धतीने 400 किलोमीटर ज्याची रुंदी आहे आणि 2500 किलोमीटर जवळपास ज्याची लांबी आहे, असा विशाल असा बृहद हिमालय जो आहे, या बृहद हिमालयाची जी रेंज आहे अशा पद्धतीने भारताची काय उत्तर प्राकृतिक सीमा निश्चित करते. तर याच्या दक्षिणेला सुद्धा तर काय कोणत्या प्रकारचं प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य पडतं. म्हणून आपल्याला असं सांगता येईल की प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य भारताच्या संदर्भात जर विचार केला तर किती अधिक आहे, आणि याच नैऋत्य मान्सून काय वाऱ्यांपासून जे पर्जन्य पडतं त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची संख्या जास्त का बरं असते. बघा, प्रश्न अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये पडणारा मुख्यतः काय पर्जन्याचा प्रकार कोणता, प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य, आरोह प्रकारचं, आवर्त प्रकारचं आणि प्रत्यावर्त प्रकारचं. तुम्हाला यापैकी काय योग्य विधान निवडायचं आहे. तर संपूर्ण भारतामध्ये कोणत्या प्रकारचं पर्जन्य पडतं, प्रतिरोध प्रकारचं. मात्र याला काही अपवाद सुद्धा आहेत, आपण बघितलेले आहेत याच्या अगोदर सुद्धा. काय भूमध्य समुद्रावरून येणारे जे काय पश्चिमी आवर्त आहेत, त्या पश्चिमी आवर्तांपासून पर्जन्य कुठे आणि केव्हा पडतं हे आपण बघितलेलं होतं. परतीचा जो मान्सून असतो, ज्याला ईशान्य मान्सूनी वारे म्हणतात, तर त्या ईशान्य मान्सूनी वाऱ्यांपासून काय कोणत्या भागामध्ये पर्जन्य पडतं आणि काय कोणत्या कालावधीमध्ये तो पर्जन्य पडतो.
त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये आवर्त तयार होतात. आवर्त तर या ठिकाणी सुद्धा तयार होतात. आपल्याला काय तिसरा जो टाईप बघायचा आहे तो आवर्त प्रकारच्या पर्जन्याबद्दलच काही चर्चा करायची आहे त्याच्यामध्ये. मात्र आता सध्या एवढं लक्षात घ्या आणि ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी काय सांगतोय ते सर्व काय नोट्सच्या स्वरूपात काय लिहून काढा. एक एक कन्सेप्ट एक एक गोष्ट जरी 2-2 वेळा होत असली तरी सुद्धा त्याला लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक कंटेंट समजावून घेताना त्याचं महत्त्व तेवढंच अधिक आहे. त्याच्यामुळे काय आपण गोष्टी रिपीट करणार आहोत. त्याच्याशिवाय काय गोष्टी समजत नाहीत. हीच जी क्रिया असते परत परत करण्याची त्यालाच उजळणी म्हणतात. त्यालाच सराव असं म्हणतात. आणि जे परफेक्शन आहे ते तुम्ही सराव केल्याशिवाय किंवा त्याची उजळणी केल्याशिवाय काय प्राप्त होत नाही. तर बघा, तर म्हणून प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य जे आहे या प्रतिरोध प्रकारच्या पर्जन्यावरती या नैऋत्य मान्सूनी वाऱ्यांवरतीच काय भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था कृषी व्यवस्था अवलंबून आहे. तर हे एकूण प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य जे आहे ते भारतामध्ये किती टक्के पडतं? 95% पडतं म्हणून सांगितलं होतं. आणि प्रतिरोध प्रकारचे 2 प्रमुख प्रकार मी सांगितलेले होते. कोणते कोणते? भारताच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य जे भारतामध्ये पडेल तर ते 2 वेगवेगळ्या स्वरूपात पडतं. एक, अरबी समुद्राची जी शाखा आहे त्याला म्हणतो आपण काय? नैऋत्य मान्सून वारे, जे अरबी समुद्रावरून सुद्धा येईल आणि बंगालच्या उपसागरावरून सुद्धा येईल. तर हा पहिला प्रकार आहे. पहिला प्रकार कोणता? नैऋत्य मान्सून वारे. आणि दुसरा प्रकार कोणता असेल? ईशान्य मान्सून वारे, याला असं म्हणता येईल. बघा, जे ईशान्य मान्सून वारे आहेत ते सुद्धा तर या ठिकाणी काय पूर्वोत्तर भारतामध्ये संपूर्ण काय हिमालयाजवळ काय या ठिकाणी पर्जन्य पडल्याच्या नंतर ज्यावेळेस वाऱ्याची दिशा बदलते आणि काय कमी दाबाचा पट्टा विकसित होतो कुठं? हिंद महासागरामध्ये, तेव्हा संपूर्ण काय स्थलीय पृष्ठभाग असेल किंवा हा जलीय पृष्ठभाग असेल संपूर्ण भारतावरून हिमालयापासून सर्वच्या सर्व वारे जे काय नैऋत्य दिशेकडून काय गेलेले होते तर ते परत फिरतात, युटर्न घेतात. आता त्यांचा काय परतीचा प्रवास सुरू होतो. जेव्हा ते परत येत असतात भूखंडावरून किंवा स्थलीय प्रदेशावरून काय येणारे वारे जे आहेत त्यांच्यामध्ये जर बाष्प असतं तर आणखीन 2 महिने भारतामध्ये पर्जन्य पडलं असतं. मात्र आता एवढा प्रदीर्घ कालावधी 4 महिन्यांचा कालावधी काय पर्जन्य पडल्याच्या नंतर परतीच्या प्रवासामध्ये या स्थलीय पृष्ठभागावरती कोणतीही पाण्याचे काय असे स्रोत नाहीत जिथून की काय खूप मोठ्या प्रमाणात काय बाष्प यांना काय बाष्पाचं शोषण करता येईल किंवा बाष्प संतृप्त बनता येईल. तर बाष्प नसतं म्हणून हे कोरडे वारे जशाच तसं काय करतात अशा पद्धतीने काय वाहून काय वापस जातात. यांना म्हणतो आपण काय ईशान्य मान्सून वारे. मात्र ईशान्य मान्सून वाऱ्यांची जी शाखा अशा पद्धतीने बंगालच्या उपसागरावरून काय वाहत येते तिला मात्र काय प्रतिरोध निर्माण होतो. कुठं? हा जो तमिळनाडूचा कोरोमंडलचा किनारा आपण बघितलेला होता तर या कोरोमंडलच्या किनाऱ्यावरती या ईशान्य मान्सूनी वाऱ्यांपासून पर्जन्य पडतं. तर असं सांगता येईल की एकूण 95% पर्जन्यापैकी 85% पर्जन्य जे आहे तर ते नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पडतं आणि 10% पर्जन्य जे आहे उर्वरित तर ते 10% पर्जन्य ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून काय भारताला प्राप्त होतं. तर हे अशा पद्धतीने एकूण प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य आहे. बघा, ही विशेषता आहे भारताची. लास्ट पिरियडमध्ये सुद्धा मान्सूनबद्दल सांगताना मी सांगितलं होतं की आशिया खंडाच्या दक्षिणेला असलेला आशिया खंडाचा हा जो काय विशेष भाग आहे जो आफ्रिकन प्लेटपासून वेगळा होऊन या ठिकाणी काय तयार झालेला होता तर त्या संपूर्ण प्रदेशाला आपण काय म्हणतो? भारतीय महाद्वीप म्हणतो. या भारतीय महाद्वीपाचं भारतीय उपमहाद्वीप म्हणतो. या भारतीय उपमहाद्वीपाचं हे काय अद्वितीय वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी मान्सूनची निर्मिती होते आणि त्या मान्सूनी वाऱ्यांपासून काय पर्जन्य भारतामध्ये काय प्राप्त होतं. तर आता भारत म्हणजे या ठिकाणी काय जो पॉलिटिकल मॅप ऑफ इंडिया आहे जो राजकीय नकाशा आपल्याला सध्या दिसतोय फक्त त्याच भारतामध्ये पर्जन्य होतं का? नाही. तर या मान्सून पासून काय प्राप्त होणारं पर्जन्य जे आहे तर भारतासोबतच जे इतर देश आहेत जसं की अफगाणिस्तान आहे. प्रत्येक घटक प्रत्येक पॉईंट जो सांगतोय मी लिहून घ्यायचा आहे. तर भारतीय मान्सून पासून काय पर्जन्य प्राप्त होणारे काय देश खालीलपैकी कोणते नाहीत असा प्रश्न विचारला गेलेला आहे किंवा खालीलपैकी कोणते काय देश आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यासाठी बघा महत्त्वपूर्ण गोष्टी या ठिकाणी काय सम्मिलित करून तुमच्या समोर काय मांडण्याचा काय प्रयत्न करतोय पूर्णपणे या ठिकाणी. तर त्या गोष्टीचा जास्तीत जास्त काय उपयोग करून घ्यायचा आहे. भारत देश असेल, भारताबरोबर काय पाकिस्तान आहे, पाकिस्तान त्याच्यानंतर अफगाणिस्तान. बघा
चीनचा या ठिकाणी किंवा तिबेटियनचा काय संबंध या ठिकाणी येत नाही, कारण मान्सूनी पर्जन्य त्या ठिकाणी पडत नाही. त्याच्यानंतर भारतासोबतच काय पाकिस्तान झाला, अफगाणिस्तान झाला, नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, त्याच्यानंतर श्रीलंका आहे, त्याच्यानंतर मालदीव आहे, इंडोनेशिया आहे. तर हे जे सर्व देश आहेत या सर्व देशांमध्ये या मान्सूनी काय वाऱ्यांपासून पर्जन्य प्राप्त होतं. आणि हे जे प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य आहे या प्रतिरोध प्रकारच्या पर्जन्याबद्दल आपण काय ही एवढी माहिती बघितलेली आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक पॉईंट जोडायचा आहे, याच्यानंतरचा पॉईंट टाकायचा आहे. कोणतं बघायचं आपल्याला? आवर्त प्रकारचं पर्जन्य, आवर्त प्रकारचे पर्जन्य, आवर्त पर्जन्य. या ठिकाणी बघा आवर्त पर्जन्याचा विचार केल्यास असं म्हणता येईल, अशा प्रकारचं पर्जन्य जे चक्री वादळांमुळे काय निर्मिती होते आणि पर्जन्य पडतं. सोप्या भाषेमध्ये आपल्याला म्हणता येईल की चक्रीवादळांमुळे जे पर्जन्य पडतं तर त्याला आवर्त पर्जन्य असं म्हणता येतं. बघा आपण बघितलं होतं मार्च आणि एप्रिलचा जो महिना होता, मार्च एप्रिल किंवा मेचा जो महिना असेल, मार्च एप्रिलचा महिना म्हणजे दक्षिण भारतामध्ये जर कधी पर्जन्य उन्हाळ्यामध्ये पडेल तर तो मार्च एप्रिलमध्ये पडेल. पश्चिम बंगालचा जर आपण विचार केला तर पश्चिम बंगालमध्ये तो मे महिन्याच्या 3rd किंवा काय 4th वीकमध्ये, 4थ्या किंवा 5व्या आठवड्यामध्ये काय पडू शकतो. तर पश्चिम बंगालमध्ये काय ज्या वेळेस आपण एक पॉईंट बघितलेला होता, लक्षात असेल की 1 जूनला सुरुवात होण्याच्या अगोदर ज्या वेळेस ITCZ पश्चिम बंगालवरती काय स्थित असतं त्यावेळेस उत्तर भारतामधून वाहणारे जे वारे आहेत कोणते लू वारे, तर त्याच्या अगोदर पश्चिम बंगालमधून सुद्धा तर काय अशा प्रकारचे काय कोरडे वारे वाहत होते. त्यांना काय म्हणायचो आपण? कालबैसाखी. या कालबैसाखी वाऱ्यांचं ज्यावेळेस काय बंगालच्या उपसागरावरील काय बाष्पयुक्त वाऱ्यांसोबत अभिसरण होतं त्यावेळेस जे पर्जन्य पडतं तर ते पश्चिम बंगालमध्ये पडतं असं म्हणलेलं होतं. म्हणजे तर मान्सूनची काही सूचना देणारं किंवा मान्सूनच्या आगमनाच्या पूर्वीचं ते पर्जन्य होतं. तर ते पर्जन्य कोणतं आहे? चक्रीवादळापासून काय पडलेलं किंवा चक्रीवादळापासून काय तयार झालेलं पर्जन्य आहे असं आपण म्हणलेलं होतं. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती खूप कमी वेळा आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावरती खूप जास्त वेळा हे चक्रीवादळापासून निर्मित काय पर्जन्य पडतं. तर चक्रीवादळापासून जे पर्जन्य तयार होतं त्याचे 2 प्रकार आहेत. चक्रीवादळापासून काय पडणारं पहिलं पर्जन्य आहे कोणतं? आवर्त प्रकारचं पर्जन्य. आणि दुसरं आहे प्रत्यावर्त प्रकारचे पर्जन्य. अगोदर या दोघांच्या मधील काय डिफरन्स लक्षात घ्या, फरक काय आहे. जर हे समजलं तर बाकीच्या सर्व गोष्टी समजतील. बघा आपण पर्जन्यावरती चर्चा करतोय आणि बाहेर पर्जन्य सुरू झालेला आहे. थोडासा तुम्हाला काय डिस्टर्बन्स किंवा काय जो साऊंड इफेक्ट आहे त्याच्यामध्ये थोडासा फरक जाणवू शकतो, तर ॲडजस्ट करायचं आहे. आपण पाऊस पडतोय म्हणून आता काय जे आपलं टीचिंग चालू आहे ते बंद करू शकत नाही. जर काय व्हिडिओ तयार झाल्याच्या नंतर मी बघेन, जर खूपच जास्त जर अडचणी येत असेल ऐकण्यामध्ये वगैरे तर हा व्हिडिओ काय पोस्ट मे बी करणार नाही. तर बघू आपण आवर्त पर्जन्य आणि प्रत्यावर्त पर्जन्य. बघा पृथ्वीचा जर आपण विचार केला तर पृथ्वीचे असे काय प्रमुख या ठिकाणी काय मध्यभागातून कोणता जातो? विषुववृत्त. तर प्रमुख या 3 प्रदेशांमध्ये विभागणी केलेली आहे, उत्तर गोलार्धाची आणि दक्षिण गोलार्धाची. बघा अशा पद्धतीने हा जो मध्यभागचा प्रदेश आहे 23.5 उत्तर ते 23.5 दक्षिण अक्षवृत्ताचा, तर हा प्रदेश उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणून ओळखला जातो. कोणता? उष्णकटिबंधीय प्रदेश. 23.5 पासून ते 66.5 पर्यंत, 23.5 ते 66.5 उत्तर अक्षवृत्त आणि 23.5 ते 66.5 दक्षिण अक्षवृत्त हा जो प्रदेश आहे तर या प्रदेशाला आपण म्हणतो समशीतोष्ण प्रदेश. कोणता? समशीतोष्ण प्रदेश. 66.5 अंशापासून ते 90 अंशापर्यंत दक्षिण गोलार्धामध्ये आणि 66.5 अंश ते 90 अंश उत्तर गोलार्धामध्ये या ठिकाणी जो प्रदेश आहे तर त्याला शीत प्रदेश किंवा ध्रुवीय प्रदेश म्हणून सुद्धा काय ओळखला जातो, ज्या ठिकाणी वातावरण अतिशय थंड असतं. समशीतोष्ण प्रदेशामध्ये वातावरण जे असतं सौम्य असेल, जास्त थंडी असणार नाही, जास्त गरमही असणार नाही. तर सूर्यापासूनची यांची जी स्थिती आहे त्यानुसार हे काय प्रदेश तयार झालेत. आणि हा जो मध्यभागचा आहे ज्या ठिकाणी सूर्यकिरणे जास्त पोहोचतात तर त्याला म्हणतो उष्णकटिबंधीय प्रदेश. 1 मिनिट मी लिहून देतो. बऱ्याच वेळा मी सांगत असताना काय चुकीचं ऐकलं जाण्याची काय शक्यता असते. पहिला आहे उष्णकटिबंधीय जो की उष्ण प्रदेश असतो. दुसरा आहे समशीतोष्ण प्रदेश आणि तिसरा आहे शीत प्रदेश किंवा यालाच
ध्रुवीय प्रदेश असं म्हणतो. हे 3 प्रकारचे प्रदेश. बघा भारत जे आहे, भारताच्या मध्यातून काय कर्कवृत्त जातं, तर भारताचं स्थान आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दाखवता येईल. तर अशा पद्धतीने काय भारताचं स्थान या ठिकाणी आहे. या पश्चिमेला काय अरबी समुद्र आहे आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या या ठिकाणी. बघा आपण बघतोय डिफरन्स आवर्त पर्जन्य आणि प्रत्यावर्त प्रकारचं पर्जन्य यांच्यामधलं. तर आवर्त पर्जन्य जे आहे तर आवर्त पर्जन्य नेहमी उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये निर्माण होणाऱ्या काय चक्रीवादळांपासून काय तयार होतं. आवर्त प्रकारचं पर्जन्य जे आहे तर ते उष्णकटिबंधीय जे प्रदेश असतात त्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये तयार होणारे काय चक्रीवादळांपासून काय तयार झालेलं असतं. जसं की रिसेंट अरबी समुद्रामध्ये काय तयार झालेलं काय निसर्ग चक्रीवादळ असेल आणि त्याच्यापेक्षा लेटेस्ट असलेलं काय तेत्से नावाचं जे चक्रीवादळ होतं ज्याची की खूपच भीती घेतलेली होती. आपण खुद काय महाराष्ट्रातल्या लोकांनी काय आणि गुजरात जे आहे तर गुजरातला सुद्धा काय खूप मोठ्या प्रमाणात काय याचा तोटा सहन करावा लागलेला आहे. बघा पुढचा आपण करंटच्या बाबतीत ज्यावेळेस काय सांगेन त्यावेळेस काय सर्व पॉईंट मी क्लिअर करेन. सध्या या ठिकाणी लक्षात ठेवा की आवर्त प्रकारचे पर्जन्य अशा पद्धतीने काय या प्रदेशांमध्ये तयार होतं आणि प्रत्यावर्त प्रकारचे पर्जन्य जे आहे तर ते 23.5 अंश ते 66.5 अंश हा जो प्रदेश आहे समशीतोष्ण प्रदेश, समशीतोष्ण प्रदेश उत्तर गोलार्धामधला आणि समशीतोष्ण प्रदेश दक्षिण गोलार्धामधला. तर अशा समशीतोष्ण प्रदेशामध्ये काय तयार होणारे जे चक्रीवादळ असतात त्यांच्यापासून पडणारं पर्जन्य जे आहे ते प्रत्यावर्त प्रकारचं पर्जन्य असतं. तर आता पहिल्यांदा आपण काय आवर्त प्रकारच्या पर्जन्याचं काय विशेष महत्त्व आहे भारताच्या संदर्भात तर त्याच्याबद्दल व्यवस्थित काय डिटेल्स घेऊ. त्याच्यानंतर काय प्रत्यावर्त प्रकारचं जे पर्जन्य आहे त्याच्यावरती काय शेवटी थोडंसं काय आपण काय त्याच्याबद्दल काय माहिती घेऊ. एवढा तर पॉईंट क्लिअर आहे की आवर्त प्रकारचं पर्जन्य जे आहे अतिशय भयानक अतिशय वेगवान अशा आणि अतिशय काय जास्त विस्तारवादी जी काय चक्रीवादळे असतात अशा चक्रीवादळांपासून काय तयार होतं. आता नेमकी निर्मिती कशी होते आवर्त पर्जन्याची. आवर्तांची निर्मिती म्हणजे या चक्रीवादळांची निर्मिती उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये कशी होते. बघा भारताचा विस्तार जो आहे तो विषुववृत्ताच्या अगदी जवळ आहे. 8 अंश ते 37 अंश असा विस्तार आहे आणि भारताच्या मध्यभागातून काय कर्कवृत्त गेलेला आहे. तर भारत हा काय उष्णकटिबंधीय प्रदेश आहे. तर भारतामध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला तो आयोगाने काय कधीही आणि केव्हाही कसाही प्रश्न विचारू द्या काय की भारतामध्ये अमुक तयार झालेलं यास नावाचं जे चक्रीवादळ होतं निसर्ग नावाचं जे चक्रीवादळ असेल त्याच्यानंतर तेत्से नावाचं चक्रीवादळ जे असेल तर हे चक्रीवादळ कोणत्या प्रकारचे आहेत तर सगळ्या चक्रीवादळांचा प्रकार एकच असणार आहे. कोणता उष्णकटिबंधीय काय प्रकारची चक्रीवादळे. तर उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये उष्णकटिबंधीय प्रकारचीच काय चक्रीवादळे तयार होतात आणि जो समशीतोष्ण प्रदेश आहे तो भारतापासून खूप काय दूरवरती आहे. तर समशीतोष्ण प्रकारचे काय जे चक्रीवादळे तयार होतात ज्यांना की आपण प्रत्यावर्त असं म्हणतो तर त्या प्रकारचं चक्रीवादळ भारतामध्ये तयार होत नाही. आणि चक्रीवादळ तयार होण्याचे 2 प्रमुख ठिकाण आहेत. कोणते एक अरबी समुद्र आहे आणि दुसरं बंगालचा उपसागर. आता नेमका आवर्त जे आहे त्याची निर्मिती कशी होती. बघा जेव्हा जे भूप्रदेश असतात भूप्रदेशावरून काय वाहणारे जे गरम वारे असतात काय समुद्राकडे या ठिकाणी भूपृष्ठावरून जेव्हा समुद्राकडे वारे काय गरम वारे वाहतात आणि समुद्राकडून किंवा सागरी पृष्ठभागाकडून जेव्हा थंड वारे त्याच्या विपरीत दिशेने म्हणजेच काय समुद्राकडून काय भूपृष्ठाकडे काय वाहत असतात तेव्हा अशा प्रकारचे काय म्हणजे विरोधी भूमिका घेणारे गरम आणि थंड वारे जेव्हा एकत्रित येतात आणि त्यांचे काय अभिसरण होते तेव्हा वर्तुळाकार वारे फिरायला लागतात. आणि एक विशिष्ट अशी काय स्थिती तयार होते की जिथं मध्यभागी कमी दाबाचा मध्यभागी लो प्रेशर झोन तयार होतो. मध्यभागी कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि त्याच्या भोवती जास्त दाबाचे पट्टे तयार होतात. अशा पद्धतीने जवळपास असं सपोज करू की काय 980 मिलीबार एवढं या ठिकाणी काय म्हणता येईल की वायुदाब आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाहेर 1000 असेल, त्याच्या बाहेर 1020 असेल या ठिकाणी, त्याच्या सुद्धा बाहेर आणखीन किती असेल 1040 असेल. तर अशा पद्धतीची स्थिती ज्यावेळेस काय तयार होते म्हणजेच स्थिती एकच लक्षात घ्या या आकड्यांवरती कधी प्रश्न विचारला जात नाही. हे निश्चित आकडे नसतात. प्रत्येक आवर्त निर्माण होण्यासाठीचं काय जे वायुदाब आहे काय आतमधलं आणि बाहेरचं ते चेंज होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये जसं फरक असेल तेवढी त्या आवर्ताची तीव्रता काय जास्त असते.
पॉइंट एवढाच लक्षात घ्या की आवर्तांची निर्मिती मध्यभागी कमी दाबाचे पट्टे आणि त्याच्या अवतीभोवती जास्त दाबाचे पट्टे तयार झाल्यामुळं आणि थंड आणि गरम वारे एकत्रित आल्याच्या नंतर जेव्हा ते काय वर्तुळाकार मार्गे काय फिरत फिरत अशा पद्धतीने काय गोल काय वादळ तयार करतात किंवा सायक्लोन तयार होतो, तर त्याला म्हणतो आपण काय आवर्त म्हणतो। आणि हे जे आवर्त आहेत ते आवर्त कुठं तयार होतात, उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये तयार होतात, म्हणून त्यांना उष्णकटिबंधीय प्रकारचे आवर्त असं म्हटलं जातं। आता यांचा तर हे वारे जे आहेत बघा, आता मध्यभागी काय लो प्रेशर झोन आहे आणि बाहेरच्या दिशेला हाय प्रेशर झोन आहे, जास्त दाबाचे पट्टे आहेत। तर हे वारे बाहेरून आतल्या दिशेला काय करतात, अशा पद्धतीने काय प्रवाहित होतात। हे जे वारे आहेत अशा पद्धतीने बाहेरून आतल्या दिशेला काय प्रवाहित होतात, नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे काय प्रवाहित होतात आणि ते घड्याळाच्या दिशेने न फिरता घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरतात, त्याला म्हणतो आपण अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये काय फिरतात। बघा प्रश्न अशा पद्धतीने येऊ शकतो की आवर्त प्रकारच्या वाऱ्यांबद्दल किंवा आवर्त प्रकारच्या पर्जन्याबद्दल खालील विधानांचा विचार करायचा आहे आणि योग्य विधान निवडा। पहिलं विधान असणार आहे, आवर्त प्रकारची जी वादळे असतात तर ती काय असतील, केंद्रगामी असतील। आवर्त प्रकारची वादळे ही काय केंद्र त्यागी असतात। आवर्त प्रकारची वादळे ही घड्याळाच्या काय उलट दिशेने फिरतात। आवर्त प्रकारची वादळे ही काय उष्णकटिबंधीय प्रकारची काय वादळे असतात। यांचा जो विस्तार आहे तो 100 ते 400 किलोमीटर पर्यंत यांचा विस्तार असतो आणि यांचा ताशी वेग जो आहे तो जवळपास 80 ते 320 किलोमीटर पर्यंत काय यांचा ताशी वेग असतो। किंवा असं सुद्धा प्रश्न येतो, हा झाला काय कन्सेप्च्युअल, फॅक्च्युअल डेटावरती जर प्रश्न विचारला जाणार असेल तर तेचे नावाचं जे चक्रीवादळ काय रिसेंटली आलेलं होतं, तर त्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा। तर तेचे नावाचं जे वादळ होतं तर त्याचा वेग जो होता 170 ते 145 140 ते 180 किलोमीटर एवढा त्याचा प्रति तास वेग होता। त्याच्यानंतर ते जे वादळ होतं अरबी समुद्रामध्ये काय निर्माण झालेलं होतं। हे जे प्रत्येक विधान आपण काय बघतोय तर यांच्या संदर्भात योग्य विधान कोणतं आणि अयोग्य विधान कोणतं अशा पद्धतीने काय उत्तराची निवड करा असं सांगितलेलं असतं। तर त्यावेळेस आपल्याला संपूर्ण याच्याबद्दल माहिती असणं काय आवश्यक असतं, म्हणून पॉईंट जसे सांगतोय त्या पद्धतीने काय हेडिंग टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय पॉईंट वाईज आतापर्यंत तुम्हाला काय नोट्स बनवण्याची सवय असेल किंवा ती कला जी आहे ती अवगत झालेली असेल। बघा आवर्त पर्जन्य उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये तयार होतो, मध्यभागी कमी दाबाचा पट्टा आणि काय त्याच्या अवतीभोवती जास्त दाबाचे पट्टे जेव्हा तयार होतात तेव्हा अशा प्रकारचे काय आवर्तांची निर्मिती होते। हे जे आवर्त आहेत तर ते अँटी क्लॉकवाईज दिशेने काय फिरतात आणि बाहेरून आतमध्ये म्हणजे काय केंद्राकडे हे वारे काय वाहत असल्यामुळे त्यांना केंद्र त्यागी म्हणणार की केंद्रगामी बनणार, काय म्हणणार आपण, हे वारे जे आहेत तर ते केंद्रगामी प्रकारचे वारे असतात। तर या वाऱ्यांचा विस्तार जो आहे या वाऱ्यांचा विस्तार जवळपास असतो 90 ते 400 किलोमीटर पर्यंत यांचा विस्तार असतो। म्हणजे हे जे वारे काय वर्तुळाकार दिशेमध्ये वाहतात, म्हणजे एखाद्या वर्तुळाचा आपण काय व्यास जेव्हा काढतो तर हा व्यास महत्तम किती असू शकतो म्हणून सांगितलेला आहे। हा जो विस्तार आहे संपूर्ण तो 400 किलोमीटर पर्यंत काय विस्तार असू शकतो। म्हणजे अशा प्रकारचं काय 400 किलोमीटर काय विस्तार असलेलं एखादं चक्री वादळ जेव्हा अरबी समुद्रावरून काय फिरत 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 काय महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्याला येऊन पोहोचतो किंवा कन्नड किनारा असेल किंवा मलबारचा किनारा असेल कुठलाही किनारा असेल, ताशी समजा 150-200 किलोमीटरच्या काय प्रति तास या वेगाने जेव्हा येतो त्यावेळेस आपण जी वित्तहानी असेल आणि जी काय जीवित हानी आहे याची परिकल्पना सुद्धा करू शकत नाही। म्हणून नेहमी असं प्रार्थना करतो की अशा संकटांपासून काय देव आपल्याला काय दूर ठेवो। याचा विस्तार बघितला, याचा ताशी वेग जो आहे तो ताशी वेग सुद्धा आपण काय बघितला। तर त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो अरबी समुद्र आहे अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी सहसा जे चक्रीवादळ आहेत हे आवर्त जे आहेत तर त्या आवर्तांची निर्मिती होत नाही,
कारण त्या ठिकाणी वारे फक्त एकाच दिशेकडून वाहत असतात, त्यांच्या विरोधामध्ये वाहणारे काय वारे त्या ठिकाणी काय उपलब्ध नसतात. जेव्हा दोन विचार एकमेकांच्या विरुद्ध विचारसरणीचे असतील तेव्हाच तर त्यांच्यामध्ये डिबेट होऊ शकतो, तेव्हा तर त्यांच्यामध्ये काय आर्ग्युमेंट होऊ शकते. त्या ठिकाणी काय काहीतरी घडतं आणि त्याच्यामधून काय आउटपुट बाहेर पडू शकतं. मात्र असं या ठिकाणी होण्याच्या बघा कधी कधी येतो या ठिकाणी, मात्र काय अतिशय विध्वंसकारी काय हे आवर्त जे आहेत अरबी समुद्रामध्ये निर्माण होतात. मात्र खूप वर्षानंतर एखादं चक्रीवादळ या ठिकाणी काय निर्माण होतं. मात्र बंगालचा जो उपसागर आहे तर या बंगालच्या उपसागरामध्ये नेहमी प्रत्येक वर्षी अशा प्रकारच्या काय चक्रीवादळांची आवर्तांची निर्मिती होण्याची शक्यता असते. ईशान्य मान्सून वारे ज्यावेळेस काय परतीचा प्रवास करत असतात तेव्हा बंगालच्या उपसागरावरून वाहणारे जे वारे असतात तर या वाऱ्यांसोबत त्यांचं नेहमी काय होतं रोध निर्माण होतो. तर अशा प्रकारचा रोध निर्माण झाला की हे गरम वारे आणि बंगालच्या उपसागरावरील जे थंड वारे आहेत यांच्यामध्ये काय क्रिया प्रतिक्रिया घडते आणि त्याच्या अभिसरणामधून नेहमी आवर्तांची लहान मोठ्या आवर्तांची चक्रीवादळांची निर्मिती या ठिकाणी काय नेहमी होत असते. मग अशा पद्धतीने हे जे चक्रीवादळ तयार झालेले आहेत मध्यभागी कमी दाबाचा पट्टा आणि अवतीभोवती काय जास्त दाबाचा पट्टा असलेले हे जेव्हा काय वारे पुढं काय किनाऱ्याकडे काय ढकलले जातात आणि विशाखापट्टणम असेल मद्रास असेल या ठिकाणी पश्चिम बंगालचा किनारा असेल जेव्हा अशा किनाऱ्यावरती येऊन पोहोचतात तेव्हा या चक्रीवादळांपासून काय जे पर्जन्य पडतं तर त्या पर्जन्याला आवर्त प्रकारचं पर्जन्य म्हणतो. खूप कमी वेळा आपण ऐकतो की अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती कोकणामध्ये असेल गोव्यामध्ये असेल मलबार असेल या ठिकाणी तर या भागामध्ये काय चक्रीवादळापासून काय पर्जन्य पडलेलं आहे. मात्र बंगालचा जो उपसागराचा किनारा आहे या किनाऱ्यावरती मात्र काय नेहमी काय पडत असतो आवर्त प्रकारचं काय पर्जन्य पडत असतं. बघा पॉईंट्स आणखीन क्लिअर करायचे बरेच मी काय कनेक्ट करून सांगेन. बघा अशा पद्धतीने बंगालच्या उपसागरामध्ये नेहमी आवर्त तयार होतात आणि हे आवर्त जे आहेत तर ते उष्णकटिबंधीय प्रकारचे असतात आणि किनाऱ्यावरती ज्यावेळेस काय पोहोचतात तेव्हा त्यांच्यापासून काय होतं पर्जन्य पडतं. बऱ्याच वेळा असा अनुभव येतो बघा एखादं चक्रीवादळ येतं आणि काय चांगलं 20, 25, 30 त्याचा जेवढा विस्तार आहे तर तेवढा अधिक कालावधी काय त्याचा सहवास आपल्याला काय जाणवतो. चक्रीवादळ भयानक सुटलेला आहे, आपण काय घराचे दरवाजे काय खिडक्या वगैरे सर्व बंद करतो, मग सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतो आणि थोड्या वेळानंतर थोडंसं रिलॅक्स होतो आपण एक अर्ध्या एक तासाने. एक 15-20 मिनटं हा पूर्णपणे शांत झालेला असतो. आपल्याला वाटतं की बरं झालं. मग काय आई आपला पप्पू छोटू गोटू जो कोणी असेल पिल्लू असेल तर ते एकमेकांना कॉल करायला लागतात, कुठेही शोधायला लागतात, सुरक्षित आहात का, लवकर घरी या वगैरे असं घडतं. आणि आता चक्रीवादळ गेलेलं आहे शांत झालं आहे असं वाटतं. पण तितक्यात काय होतं 15-20 मिनिटाचा ब्रेक असेल किंवा मॅक्झिमम अर्ध्या तासाचा परत चक्रीवादळ सुरू होतं. ही क्रिया का बरं घडते बघा. चक्रीवादळ जो नेहमी तयार होतो त्याचा जो मध्यभाग आहे हा जो काय त्याची जी नाभी आहे तर त्या ठिकाणी कोणता असेल कमी वायुदाबाचा पट्टा असेल. तर या ठिकाणी काही असत नाही, हा एकदम काय म्हणजे स्थिर अवस्थेमध्ये असतो. बघा सायकलचं जे कधी आपण हे काय म्हणता येईल काय सायकलचं चाक कधी फिरवून बघितलेलं असेल तर ते किंवा काय फिरता फॅन आहे त्या फॅनच्या मध्यभागी बऱ्याच वेळा काय लहान असताना काय आपण बोट लावण्याचा प्रयत्न केला असेल. पण तेच जे काय फॅन जे काय ज्या अक्षामध्ये फिरतं त्याच्या काय टोकाला तुम्ही हात लावण्याचा प्रयत्न करा, हात तुमचा कट होईल तातीचे. मात्र सेंटरला हात लावण्यासाठी काय आपण भीत नाही, कारण तो जो भाग आहे तो जो पॉईंट आहे तो नेहमी काय स्थिर राहत असतो. अशाच पद्धतीने हा जो चक्रीवादळ आहे याची जी काय केंद्र भाग आहे त्याला काय म्हणतात चक्षु असं म्हणतात. काय चक्षु असं म्हणतात. हा जो चक्षु असेल किंवा काय चक्रीवादळाचा हा जो डोळा आहे तो शांत असतो. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काय ढग वारे असत नाहीत. ढग असतील वारे असतील तर ते सर्व काय त्या चक्षुच्या त्या डोळ्याच्या अवतीभोवती काय फिरत असतात. आणि अशा पद्धतीने हे चक्रीवादळ ज्यावेळेस काय या शहरामध्ये येतं तर त्यावेळेस काय होतो अशा पद्धतीने चक्रीवादळ निघून जातो. मात्र हा जो मधला भाग आहे या ठिकाणी मात्र वादळ नाही. मग तो जेव्हा काय आपल्या परिसरामध्ये येतो म्हणजेच काय हा भाग पुढे निघून गेला की आपण काय म्हणतो हा जो काय या ठिकाणी काय गॅप तयार होतो एक प्रकारचा
तर त्याला काय म्हणतो आपण, वादळ निघून गेलं म्हणतो. मात्र काही वेळात लगेचच काय हा भाग या ठिकाणी काय आणखीन काय अशा पद्धतीने काय त्याचं स्थानांतरण होतो, तो विस्तारात जातो आणि काय हा भाग ज्यावेळेस काय या ठिकाणी येईल परत चक्रीवादळ आल्याचे आपल्याला काय त्या ठिकाणी काय अनुभव येतो. तर अशा प्रकारचे अनुभव बऱ्याच वेळा आपण अनुभवलेले असतील. तर पुढचा पॉईंट, अशा प्रकारे हे चक्रीवादळ काय बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावरती नेहमी येतात आणि जो नोव्हेंबर डिसेंबरचा कालावधी आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये नेहमी या प्रकारचे काय चक्रीवादळ जे आहे ते पूर्व किनाऱ्यावरती येत असतात. पश्चिम किनाऱ्यावरती सहसा अशा प्रकारच्या आवर्तांची निर्मिती खूप वर्षांमधून एकदा होते. तर हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये काय आवर्त पर्जन्य काय भारताच्या पश्चिम काय पूर्व किनाऱ्यावरती पडतं. आणखीन हा जो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचा कालावधी होता, याच कालावधीमध्ये आपण बघितलं होतं केव्हा बघा या ठिकाणी भूमध्य समुद्रावरती जे काय शीत आणि गरम काय प्रवाह आहेत वाऱ्यांचे, त्यांच्यातून आवर्तांची निर्मिती होते, जेट प्रवाहांची निर्मिती होते. जेट प्रवाह त्या आवर्तांना काळा समुद्र असेल, कॅस्पियन समुद्र असेल, तिथून प्रवाहित करून कुठं आणतात उत्तर भारतामध्ये आणि त्यांच्यापासून हा पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडचा जो हा वायव्य भारताचा प्रदेश आहे, या ठिकाणी सुद्धा जे पर्जन्य होतं तर ते आवर्त प्रकारचं पर्जन्य होतं. लक्षात घ्या, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हा जो काळ आहे या महिन्यांमध्ये जो परतीचा मान्सून आहे, परतीच्या मान्सूनपासून कोरोमंडलच्या किनाऱ्यावरती पर्जन्य होतं आणि तो पर्जन्य झाल्याच्या नंतर नोव्हेंबर डिसेंबरचा जो कालावधी असेल हिवाळ्याचा शीत ऋतूचा, त्या काळामध्ये म्हणजे परतीचा मान्सून पडल्याच्या नंतर या आवर्तांपासून हा जो आंध्र प्रदेशचा किनारा आहे, ओरिसाचा किनारा आहे, तर त्या भागामध्ये किंवा महाराष्ट्राच्या काय विदर्भाचा जो प्रदेश आहे तिथपर्यंत सुद्धा काय पर्जन्य पडतो. तर हे झालं काय आवर्त प्रकारचं पर्जन्य. तर याच्याबद्दल काय सर्व काय माहिती आपण घेतलेली. तर करंटशी रिलेटेड जर काय प्रश्न जर आपण बघायचा म्हणला तर 2021 मध्ये या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये आलेलं जे काय चक्रीवादळ होतं तर ते कोणतं होतं, तेत्से नावाचं काय चक्रीवादळ होतं, ज्याचा की जोरदार फटका महाराष्ट्राला आणि गुजरातला सुद्धा बसलेला आहे. मात्र जो केरळ असेल, केरळला याला सौम्य असा या ठिकाणी काय हानी पोहोचलेली होती, जास्त त्या ठिकाणी नुकसान झालेलं नाही. तर याचं नामकरण जे आहे, हे जे तेत्से नावाचं चक्रीवादळ आहे याचं नामकरण केलेलं होतं कोणी, म्यानमार या देशाने. प्रश्न परत परत विचारला जातो, एखादा चक्रीवादळ आला की त्याचं नामकरण कुणी केलेलं आहे, तर त्याचा प्रतिताशी वेग किती होता, कोणत्या कोणत्या राज्यांना, कोणत्या समुद्रामध्ये तो तयार झालेला होता, कुठं तयार झाला, अरबी समुद्रामध्ये तयार झाला होता, त्याचा प्रतिताशी वेग किती होता, 140 ते 175 किलोमीटर प्रति तासपर्यंत त्याचा वेग होता या ठिकाणी. तर हे 140 ते 175 किलोमीटर पर आवरचा जो वेग आहे, आपण तर वेग किती सांगितला होता तुम्हाला, 80 ते जवळपास 320 किलोमीटर प्रति तास एवढा वेग एखाद्या चक्रीवादळाचा असू शकतो. आणि अशा प्रकारचं चक्रीवादळ जर समजा कधी तुमच्या भागामध्ये आलं, हे जे तेत्से नावाचं चक्रीवादळ आहे याचा प्रतिताशी वेग किती सांगितलाय, 140 ते 175. आणि मी तर सांगितलं होतं की जे चक्रीवादळ आहेत, हे जे आवर्त आहेत, यांचा जो या ठिकाणी काय विस्तार आहे तो विस्तार 100 पासून ते 400 किलोमीटर पर्यंत त्यांचा विस्तार असू शकतो. आणि त्यांचा प्रतिताशी वेग 80 ते कमीत कमी 80 किलोमीटर प्रति तास ते जास्तीत जास्त 320 किलोमीटर प्रति तास बुलेट ट्रेनची जी स्पीड असते ती स्पीड असू शकते. आणि त्या स्पीडनी एवढा प्रचंड मोठा वाऱ्याचा झोत जर काय कधी आला, बघा म्हणजे बघा पावसाळ्यामध्ये जूनला जेव्हा सुरुवात होते, जूनमध्ये जेव्हा पावसाळ्याला सुरुवात होते त्यावेळेस तुम्ही तुमच्या सोबतीला विचारू शकता की आपण बाहेर फिरायला जायचं का. मात्र उन्हाळ्यामधील मार्च आणि एप्रिलचा महिना, उन्हाळ्यामधील मार्च आणि एप्रिलचा महिना आणि हिवाळ्यामधील नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या महिन्यामध्ये जर समजा पाण्याची काय सर पडायला लागली, हळूहळू काय पाऊस पडायला लागला, तर त्यावेळेस म्हणायचं नाही की मौसम चांगला आहे आपण थोडंसं बाहेर फिरून यायचं का, अशी रिक्वेस्ट करायची नाही. जर रिक्वेस्ट एक्सेप्ट झाली आणि तुम्ही जर बाहेर फिरायला पडलात आणि अशा प्रकारचं काय हे 140 किलोमीटर प्रति तासाचं चक्रीवादळ आलं होतं ना, तर हे चक्रीवादळ
पुरेसा आहे. कशासाठी? एक गाणं फेमस काय खूपच व्हायरल झालं होतं, नायक म्हणतो नायिकेला की आ ले चलो मैं तुझे, असं काहीतरी होतं, आ ले चलो तुझे तारो के शहर में. तर या ठिकाणी तुम्ही नेण्याची काहीच आवश्यकता नाही. हे वादळ आहे 140 km/hचं, जे तुम्हा दोघांना कधी तारोच्या शहरमध्ये काय घेऊन जाईल आणि कधी परत आणून काय सोडेल किंवा नाही हे सुद्धा माहिती नाही. तर आपण बाहेर कधी फिरायला जायचं आहे, भूगोलाचा अभ्यास केलेला असेल तर ते तुमच्या लक्षात असेल. हे जे नॉलेज आहे तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल, वर्तमानामध्ये सुद्धा आणि भविष्यामध्ये सुद्धा, आणि काय परीक्षेला सुद्धा. प्राथमिकता तुम्ही ठरवायची की त्याचा उपयोग आपल्याला कुठे करून घ्यायचा आहे. ओके. तर हे संपूर्ण झालं काय आवर्ताबद्दल. बघा त्याच्यामध्ये एक पॉईंट चांगलं राहून गेला आवर्त पर्जन्यमध्ये. आणखीन एक पॉईंट ॲड करा. जर समजा हिवाळ्यामध्ये जर भारतामध्ये आवर्तांपासून पर्जन्य पडत असेल तर ते नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये पडेल. आवर्तांपासून फक्त शीत ऋतूमध्येच पर्जन्य पडतो असं नाही, तर आवर्तांपासून पर्जन्य मार्च आणि एप्रिलच्या महिन्यांमध्ये सुद्धा काय पडू शकतो. जर तो उन्हाळ्यामध्ये पडला तर मार्च एप्रिलमध्ये पडेल, म्हणजे मान्सूनच्या अगोदर पडेल. आणि जर हिवाळ्यामध्ये जर पडला तर तो कधी जे ईशान्य मान्सून वारे आहेत, काय ईशान्य मान्सूनी काय जे पर्जन्य आहे तर त्याच्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरच्या काय महिन्यांमध्ये पडेल. आणि त्याच्या अगोदर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या महिन्यांमध्ये हे जे आवर्त आहेत भूमध्य समुद्रावरून त्यांच्यापासून हिमवृष्टी होते आणि वायव्य भारतामध्ये पर्जन्य पडतं. अशा पद्धतीने काय सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. प्रश्न जसा विचारला जाईल व्यापकपणे विचार करून त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या सर्व गोष्टी जर तुम्हाला समजलेल्या असतील तर तुम्ही कोणत्याही प्रकारची काय चूक करणार नाहीत, हे 100% काय हमी आहे या ठिकाणी. तर हे आवर्त झाल्याच्या नंतर प्रत्यावर्ताबद्दल आपल्याला थोडंसं काय या ठिकाणी बघू आणि त्याच्यानंतर आपण काय थांबू. प्रत्यावर्ती सहसा प्रश्न काय विचारला जात नाही, त्याचं महत्त्व भारताच्या संदर्भात कमी आहे. मात्र पर्जन्याचा प्रकार म्हणून जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा प्रत्यावर्त प्रकारचे जे पर्जन्य आहे किंवा प्रत्यावर्त प्रकारचे जे वारे असतात तर त्यांच्या संदर्भात खालील काय विधानांचा विचार करा. असत्य विधान कोणतं आहे ते सांगा. तर अशा पद्धतीने प्रश्न असू शकतो. तर प्रत्यावर्त प्रकारचे पर्जन्य उष्णकटिबंधीय प्रकारचे असतात. रॉंग सेंटेन्स. प्रत्यावर्त प्रकारचे भारतामध्ये पडणारं पर्जन्य जे आहे तर ते कोणत्या आवर्तापासून पडेल, तर कोणत्या प्रकारच्या आवर्तापासून पडेल, आवर्त प्रकारचं पर्जन्य किंवा प्रत्यावर्त प्रकारचं पर्जन्य. तर क्लिअरली आपल्याला माहिती आहे उष्णकटिबंधीय देश आहे तर काय आवर्त पर्जन्य पडेल, प्रत्यावर्त प्रकारचं पर्जन्य तर पडणार नाही. बघा मी सांगतो या ठिकाणी, ज्या वेळेस मध्यभागी जास्त दाबाचा पट्टा आणि त्याच्या अवतीभोवती कसे कमी दाबाचे पट्टे तयार होतात, लो प्रेशर झोन तयार होतो, त्यावेळेस काय दोन विभिन्न गुणधर्माचे काय वायू राशी ज्यावेळेस काय एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये काय वक्राकार अभिसरणाची प्रक्रिया सुरू होते आणि जास्त दाबाचा पट्टा मध्ये आणि कमी दाबाचा पट्टा बाहेरच्या दिशेला तयार होतो. त्यावेळेस अशा प्रकारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच केंद्र भागाकडून बाहेर केंद्र भागापासून काय दूर वारे वाहायला लागतात, याला म्हणतात केंद्र त्यागी. आणि हे घड्याळाच्या दिशेने म्हणजेच काय क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये हे वारे काय वाहतात. घड्याळाच्या दिशेने वाहणारे केंद्र त्यागी वारे जे आहेत जास्त दाबाकडून काय कमी दाबाकडे, मध्यभागी हाय प्रेशर तयार झाल्यामुळे आणि अवतीभोवती लो प्रेशर तयार झाल्यामुळे जे चक्रीवादळ तयार होतं त्याला काय म्हणतो आपण काय प्रत्यावर्त प्रकारचे चक्रीवादळ असं म्हणतो. तर ही यांची विशेषता आहे. आणि हे जे प्रत्यावर्त प्रकारची चक्रीवादळे आहेत तर ती कोणत्या प्रकारची असतात, समशीतोष्ण प्रकारची चक्रीवादळे असतात. आणि यांची निर्मिती सुद्धा समशीतोष्ण प्रकारच्या प्रदेशांमध्ये होते, उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये होत नाही. म्हणून भारतामध्ये कधीही समशीतोष्ण प्रकारचे चक्रीवादळ निर्माण होणार नाही, आवर्त प्रकारचे चक्रीवादळ निर्माण होईल. यांचा जो विस्तार आहे तो विस्तार आपल्याला सांगता येईल केवढा आहे या ठिकाणी. यांचा विस्तार 70 ते 320 किलोमीटर पर्यंत असतो. यांचा विस्तार किती असतो, 70 ते 320 किलोमीटर पर्यंतचा विस्तार असतो. आणि यांचा वेग जो आहे तो 90 ते या ठिकाणी 120 किलोमीटर प्रति तास एवढा यांचा वेग आहे. हा वेग जो आहे तर हा वेग तुम्हाला किंवा तुमच्या नायिकेला किंवा ती असेल तर तिचा नायक या दोघांना
तारे तर दाखवणार नाही, आभाळामध्ये काय उंच सैर करण्यासाठी तर घेऊन जाणार नाही, मात्र नक्कीच थोडंसं चालताना पुढे ढकलण्याचा काय प्रयत्न करू शकतो, किंवा या वाऱ्यांमध्ये तुम्हाला काय पतंग उडवता येतील व्यवस्थितरित्या. तर प्रत्यावर्त प्रकारची वारे जे आहेत तर ते बिलकुल धोकादायक असत नाहीत. त्यांच्यामार्फत काय रिमझिम स्वरूपाचा शांत असा पाऊस पडतो, धोधो पाऊस पडत नाही. तो आवर्त प्रकारच्या काय जो खवळलेला असतो, जो अतिशय वेगवान असतो, ज्याचा विस्तार अधिकाधिक असतो, अशा काय आवर्तांपासून ते पर्जन्य पडतं. आणि भारताला हेच वरदान काय भेटलेलं आहे, आवर्त प्रकारच्या काय पर्जन्याचं. प्रत्यावर्त प्रकारचं पर्जन्य तर भारतामध्ये पडणार नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी भारतातील जे प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य होतं, आवर्त प्रकारचं पर्जन्य, प्रत्यावर्त प्रकारचं पर्जन्य, हे सर्व प्रकारचे पर्जन्य आपण संपवलेलं आहे. पर्जन्यावरती या नंतर आपल्याला चर्चा करायची आवश्यकता नाही. भारतीय मान्सूनचा अभ्यास करत असताना जे बंगालच्या उपसागरावरील शाखा होती त्याच्याबद्दल थोडीशी माहिती काय घ्यायचं आहे. आणि आवर्त प्रकारचं जे पर्जन्य भारतामध्ये पडतं बघा, हा कन्सेप्च्युअल पार्ट झाला. हे पर्जन्याच्या प्रकारामध्ये मी सगळं काही शिकवलेलं आहे. तर आवर्तापासून जे पडणारं पर्जन्य आहे तर ते भारतामध्ये कसं कसं पडत जातं याच्यावरती थोडीशी चर्चा आहे. आणि बंगालच्या उपसागरावरील जी नैऋत्य मान्सूनची शाखा आहे त्याच्यावरती थोडीशी चर्चा बाकी आहे. तेव्हा आपलं इंडियन क्लायमेट, भारतीय मान्सून, भारतीय हवामान हे जे काही आहे तर ते संपूर्णपणे काय पूर्ण होईल. तर त्याच्यानंतर आपल्याला काय नवीन घटकाला भारतीय वनस्पती जी आहे तर त्याला सुरुवात करता येईल. तर या ठिकाणी एक महत्त्वाचा काय प्रश्न आहे तर तो सांगायचा आहे. या ठिकाणी रिसेंट अरबी समुद्रामध्ये काय आलेलं जे वादळ होतं ते तेत्से नावाचं होतं, त्याच्याबद्दल डिटेल्स मी सांगितलेले आहेत. आणखीन एक वारं आहे त्याच्याबद्दल मी डिटेल्स नंतर सांगेन, अगोदर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. बंगालच्या उपसागरामध्ये अलीकडेच काय आलेलं चक्रीवादळ कोणतं होतं, कोणत्या प्रकारचं असेल, उष्णकटिबंधीय प्रकारचं असेल आणि ते आवर्त प्रकारचं असेल, प्रत्यावर्त प्रकारचं नसेल, एवढं मी सांगू शकतो. एवढं तर तुम्हाला सुद्धा समजलेलं नाही, समजलेलं आहे. एंड ऑफ द पिरियड तुम्ही सांगायचं आहे हे चक्रीवादळ कोणतं होतं, याचं नामकरण कुणी केलेलं होतं, हे चक्रीवादळाचं नाव आणि त्याला नाव कोणी दिलेलं होतं हे सांगायचं आहे. आणि त्याची निर्मिती केव्हा झालेली होती, 2020 और 2020 किंवा 2021 मध्ये त्याची निर्मिती झालेली होती. तर कोणत्या वर्षी झालेली आहे किंवा कोणत्या मंथमध्ये झालेली आहे, त्याचं नामकरण कोणी केलेलं आहे आणि त्याचं नाव काय आहे हे मला डिटेल्स सांगायचे आहेत. त्याच्यानंतर भारतीय हवामान विभाग ज्यावेळेस अशा प्रकारचं काय वादळ येऊन जातं तेव्हा तिथंच प्रश्न तयार होतो असं नाही, तर त्याचा जो इतिहास आहे तो सुद्धा थोडासा आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. भारतीय हवामान विभाग जो आहे तर भारतीय हवामान विभागाची स्थापना 1875 मध्ये झालेली होती. त्यावेळेस त्याचं मुख्यालय जे आहे ते कुठं होतं, कोलकात्याला होतं. 1875 मध्ये ज्यावेळेस काय पहिल्यांदा भारतीय हवामान विभागाची स्थापना झाली ती 1875 झाली आणि त्याचं मुख्यालय कुठं होतं, कलकत्ता. आता सध्या 2021 मध्ये या भारतीय हवामान विभागाची मुख्यालयाचं ठिकाण कोणतं आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. तर खूपच लेंथी पिरियड बनला. आज हे जे चॅप्टर आहे ते संपवायचं आहे असं आपण ठरवलेलं होतं. तर या ठिकाणी थांबू, आपण विश्रांती घेऊ. सगळ्यांनी अभ्यास करत राहायचं आहे, नोट्स बनवायचे आहेत, व्हिडिओला शेअर करायचं आहे, बेल आयकॉन क्लिक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि कृपासुद्धा करायची आहे. या ठिकाणी थँक्यू.